खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे। धुळ्यात प्रथमच खासदार श्रीकांत शिंदे हे आले असता मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांचा निषेध करत त्यांच्या गाडीला झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत व मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता गोदूर विमानतळापासून धुळे शहराकडे ताफा येत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून राज्य मंत्रिमंडळाने दिलेले 10% आरक्षण हे आम्हाला मान्य नसल्याचे म्हणत यावेळी मराठा आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना वेळीच आवर घालत ताब्यात घेतल्याने हे आंदोलन मोडीत काढले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। आम्हाला पक्षाचा विषय नाही, तुम्हाला भेटून तर नका निवेदन वगैरे साहेब आम्हाला सरसकट आम्हाला फक्त मंत्री साहेबांना एकच सांगायचं आहे की आम्हाला सरसकट बाकी काही चला ना मग तिकडे चला आपण यावं तुम्ही आम्ही आता सांगतो तुम्हाला तिथं मी इथं आम्हाला नाही तसं तुम्हाला काय पाहिजे रिपोर्टर नाही आमचा कार्यकर्ता आहे आम्ही उलट गर्दी आहे आम्हाला जे कार्यक्रमात आपण कशाला जायचं ते वैयक्तिकरित्या त्यांना सांगू आम्ही त्यांना सांगू की फक्त एवढंच बोलू की साहेब तुम्ही जो निर्णय घेतला चुकीचा घेतला आहे आम्हाला सरसकट तुमच्या मधून आरक्षण पाहिजे ओबीसी एवढीच मागणी आहे ना आता आम्हालाही माहिती की तुम्ही कानवा अडवणार तुम्हाला मी सांगण्याच्या कार्यक्रमामध्ये आमच्यामुळे पत्रकारांना न्यूज मिळून जाते आता इथं पत्रकार नाही